नेक्स्ट प्रोग्राम आहे ॲडिशन ऑफ 2 16-bit नंबर्स विच आर स्टोर्ड इन द इंटरनल मेमरी लोकेशन. ठीक आहे. सो 2 16-bit नंबर्स आहेत. जनरली आपण काय करतो, ॲडिशन ऑफ 8-bit नंबर्स परफॉर्म करतो. नाउ वी हॅव टू परफॉर्म द 2 16-bit नंबर्स विच आर स्टोर्ड इन द इंटरनल मेमरी लोकेशन, मीन्स रॅम मध्ये सेव्ह केलेलं आहे, नॉट इन द एक्सटर्नल. सो लेट कन्सिडर द 2 numbers, 2 16-bit number. Let first number be your 1234H. Okay, and the second number. So आपल्याला परफॉर्म काय करायचंय, ॲडिशन ऑफ 2 16-bit numbers. So for that purpose here we consider 2 16-bit numbers, that is 1234H and 4321H. ओके. सो आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येक रजिस्टर जो असतो, जो R1 असेल, R2 असेल, R3 असेल, कुठलाही असेल, कोणताही रजिस्टर बँक मधला असेल. आता रजिस्टर बँक सिलेक्शन आपण इथे कन्सिडर करूया हवं तर, की कुठली तरी मी एक रँडम 0 1 2 3 रजिस्टर बँक जे आहेत त्यापैकी एक बँक सिलेक्ट करेन अँड फ्रॉम दॅट वी कन्सिडर द रजिस्टर्स. ओके. सो एक कुठलेही रजिस्टर जे असतात ते जनरली काय असतात, 8-bitचे असतात. So all these registers are generally of 8-bit. But here we have 16-bit digits. मग आता काय करायचं, त्याच्यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल, कन्सिडर करावं लागेल 2 वेगळे रजिस्टर प्रत्येक डिजिटसाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल जो 1234 डेटा आहे, 1234H मधला 12H आणि 34H. सो 34H जर आपण अझ्युम केला, R0 मध्ये सेव्ह केलेला आहे आणि 12H आपण अझ्युम केला R1 मध्ये सेव्ह केलेला आहे. सिमिलरली सेकंड डिजिट जो आहे, सेकंड डिजिट आहे आपला 4321. ठीक आहे. सो परत याच्यामध्ये आपण डिवाइड करू याला 8-bit मध्ये आणि हे 8-bit. सो हे 8-bit मधला लोवेस्ट जो LSB नंबर आहे, हा जो आहे हा LSB बाईट असतो. ठीक आहे. आणि इकडचा आपण MSB बाईट आहे. सो LSB बाईट सिमिलरली R0 R1 झालाय. सो लेट LSB byte of second digit be stored in R2 and MSB byte of second digit will stored in R3. ओके. सो हा आपण R3 मध्ये सेव्ह केला. आता आपल्याला काय करायचंय, फायनल रिझल्ट. आपल्याला माहिती आहे 101% देअर मस्ट बी अ कॅरी. ओके. सो कॅरीसाठी पण आपल्याला एक रिझल्ट सेव्ह करायचा आहे आणि फायनल रिझल्ट पण, जो काही रिझल्ट येणार आहे वी विल सेव्ह. आता हा जो काही रिझल्ट असेल तो 100%, जसं आपण समजा 8-bitचं ॲडिशन परफॉर्म केलं, फॉर एक्झाम्पल 1 1 0 0 1 0 0 0 1 आणि रँडम मी काहीतरी इथे बीट घेतले 8-bit, परत हे 4-bit आणि हे 4-bit. यांचं जेव्हा मी ॲडिशन परफॉर्म करते तर काय ऑब्झर्व होतं की वडेवर द रिझल्ट इट इज ऑलवेज 8-bit रिझल्ट. ठीक आहे. सिमिलरली जेव्हा मी 16-bitचं ॲडिशन करणार आहे, सेम वे इथे मला रिझल्ट काय मिळणार आहे, 16-bitचा. अगेन द कंडिशन इज व्हॉट, डिवाइड दिस 16-bit रिझल्ट इंटू 2 रजिस्टर्स. सो रिझल्ट सेव्ह करण्यासाठी मला काय करावं लागेल, वी विल कन्सिडर 2 more registers where LSB byte of the result will be stored in R4 while MSB byte will be stored in R5. Now next condition, if carry is generated. So if carry is generated, we have to consider one more register just to set the carry. Okay. So this, whatever the carry is generated, it will be stored in the register R6 if the carry is generated. If not, then it will consider only 2 registers, that is R4 and R5. ठीक आहे. सो हा सिम्पल आहे. आता आपण हे काम केलेलं आहे, इनिशियलाइज केलं, म्हणजे आपल्याला प्रोग्राम एक क्लिअर कळालेला आहे की प्रोग्राममध्ये आपल्याला काय परफॉर्म करायचं आहे. सो आता ॲक्च्युअल अल्गोरिदम बघू. परत एकदा मी एक अल्गोरिदम याचा लिहून दाखवते कसा असतो. सो मला पहिले मी मगाशी सांगितलं, वी विल सिलेक्ट एनी रजिस्टर बँक. तुम्ही आयदर रजिस्टर बँक सिलेक्ट करा किंवा प्रोग्राम डायरेक्टली मूव्ह ऑन केलं तरी चालेल. ठीक आहे. सो सिम्पली समजा आपण आता विथ रजिस्टर बँक कन्सिडर करू. सो रजिस्टर बँक जेव्हा मी सिलेक्ट करते, मला लेट ॲझ्युम आय एम गोइंग टू सिलेक्ट रजिस्टर बँक 1. सो बँक 1 साठी व्हॅल्यू काय, 0 1. 0 म्हणजे हा तुमचा असतो D4 bit
आणि हा असतो तुमचा D3 बीट विच इज प्रेझेंट इन द प्रोग्राम स्टेटस वर्ड. ठीक आहे. सो D4 बीटला मला क्लिअर करावं लागेल, D3 बीटला काय करावं लागेल, सेट करावं लागेल. सो सिम्पली मी प्रोग्राममध्ये पहिले काय करणार, आपलं अल्गोरिदममध्ये कन्सिडर करणार फर्स्ट स्टेप दॅट इनिशियलाइज द बँक. ओके. सो इनिशियलाइज द रजिस्टर बँक 1. आपण 1 ॲझ्युम केलेली आहे. सेकंड स्टेप, नाव as you know that we are going to set if the carry is generated, we are going to save this carry into the register R6. So we have to first initialize this register, that is R6, with value 00. ठीक आहे. सो आपल्याला काय करावं लागेल, याला आधी इनिशियलाइज करावं लागेल विथ 00H. थर्ड स्टेप काय येणार आहे, लोडिंग ऑफ व्हॅल्यूज. लोड LSB ऑफ फर्स्ट नंबर. फर्स्ट नंबर काय होता तुमचा 1234H. तो कशात लोड करणार आहे मी, इन दी ॲक्युम्युलेटर फॉर परफॉर्मिंग द ॲडिशन. आता ही ॲडिशन कशी परफॉर्म होते, ॲडिशन परफॉर्म होताना जेव्हा मी सेव्ह करते डेटा सेव्ह करते LSB आणि LSBचा. आपल्याला माहिती की ॲडिशन आपण LSB टू MSB स्टार्ट करतो. ठीक आहे. सो जेव्हा ॲडिशन परफॉर्म होणार आहे, पहिले आपण याचा LSB फाइंड आउट करणार, LSB रिझल्ट. या LSB मधून जर कॅरी जनरेट झालेला असेल तर तो विथ कॅरी पुढचा MSB बिट्सचं ॲडिशन करणार आहे. आणि जेव्हा विथ कॅरी आपल्याला ॲडिशन परफॉर्म करायचं असतो त्यावेळेस आपल्याकडे कमांड आहे दॅट इज ADDC. ठीक आहे. सो सेकंड स्टेपमध्ये ॲडिशन जेव्हा तुम्ही परफॉर्म करणार म्हणजे MSB बाईटचं ॲडिशन परफॉर्म करणार त्यावेळेस आपल्याला कन्सिडर करावं लागेल वॉट एव्हर द कॅरी जनरेटेड फ्रॉम द प्रिव्हियस लोवेस्ट बाईट. ठीक आहे. सो लोवेस्ट किंवा LSB बाईटमधून जो काही कॅरी जनरेट झालेला तो इकडे मूव्ह ऑन होईल. तो मूव्ह झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, वी हॅव टू कन्सिडर द ॲडिशन ऑफ कॅरी 2. सो मग आपल्याकडे एक कमांड आहे दॅट इज ॲडिशन विथ कॅरी. सो पहिले आपण काय करणार, आधी लोडिंग करणार डेटा LSB बाईटचा. LSB बाईटचा डेटा लोड केल्यानंतर जे काही ॲडिशन आहे वी विल ॲड द LSB. आता हा लोड ॲक्युम्युलेटरमध्ये का केला आहे, बिकॉज यू नो दॅट इन केस ऑफ ॲडिशन ऑर इन केस ऑफ अरिथमॅटिक ऑपरेशन्स देअर शुड बी अन ॲक्युम्युलेटर फॉर ॲज अ डेस्टिनेशन बाईट in which we perform the addition and the final result is always stored in the accumulator. So addition आपण परफॉर्म करतोय त्यासाठी एक रजिस्टरचा कुठला तरी एक रजिस्टरचा डेटा काय करावं लागेल, आपल्याला लोड करावं लागेल इन द ॲक्युम्युलेटर. आणि दुसरं काय करावं लागेल की ॲडिशन ऑफ LSB बाईट्स परफॉर्म करावं लागेल. ठीक आहे. विथ दी सेकंड LSB नंबर म्हणजे फर्स्ट LSB आणि सेकंड LSBचं काय करणार आपण, ॲडिशन परफॉर्म करणार. ठीक आहे. वॉट एव्हर द रिझल्ट इट विल बी stored in the accumulator. Okay. So next step काय राहणार ते, to store the result. पुढची स्टेप काय राहील, to store result. सो रिझल्ट कुठे स्टोअर करायचा आपल्याला, सिम्पली तुम्हाला कुठेतरी तो डेटा ओके ॲडिशन परफॉर्म केल्यानंतर तो डेटा जातो ॲक्युम्युलेटरमध्ये. त्यानंतर पुढचं काम काय आहे, आपल्याला जो काही रिझल्ट आहे किंवा ही कॅरी जो रिझल्ट आहे फायनल रिझल्ट जनरेट झालेला असणार आहे त्याच्यामध्ये जर कॅरी जनरेट झालेला असेल तर वी हॅव टू परफॉर्म द ॲडिशन विथ कॅरी. ओके. फॉर MSB बाईट्स, फॉर बोथ MSB बाईट्स. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ॲडिशन परफॉर्म करावे लागेल. सो आपण ॲडिशन परफॉर्म करतो, मग फायनल कॅरी जनरेट झाली की नाही, फायनल कॅरी जनरेट झाली तर ती कशात लोड करणार आपण, इफ फायनल कॅरी इज जनरेटेड देन इट विल बी लोडेड इन टू द R6 बाय इन्क्रिमेंटिंग द R6. आपण इन्क्रिमेंट करतोय कॅरी काउंटरला विच इज नथिंग बट द R6. इट विल बी इन्क्रिमेंटेड बाय 1. ठीक आहे. सो टू स्टोर दी MSB ऑफ द रिझल्ट. आणि फायनल जो रिझल्ट आहे जो आलेला राहिलेला तो दुसरा आपण जे रजिस्टर यूज केलेले म्हणजे R4 कशासाठी यूज केला होता, LSB ऑफ रिझल्ट. म्हणजे जो इथला ॲक्युम्युलेटर मधला डेटा आहे तो आधी आपण मूव्ह करू R4 मध्ये.
त्यानंतर इथला एक MSB बाईट, जो 2 MSB बाईट आहे त्यातला एक MSB बाईट आपण परत एक अॅक्युम्युलेटरमध्ये लोड करू. दुसरा जो आहे तो रेजिस्टरमध्ये दोघांचा ॲडिशन परफॉर्म करणार. ॲडिशन परफॉर्म केल्यानंतर फायनल रिझल्ट जो MSB बाईटचा येतो तो आपण R5 मध्ये सेव्ह करतो. आणि कॅरी जो कॅरी काउंटर आपण इन्क्रीमेंट करतो इफ कॅरी जनरेटेड, त्या केसमध्येच फक्त. कॅरी जर जनरेट झाला तरच. ही झाल्या अल्गोरिदमच्या स्टेप्स. आता आपल्याला प्रोग्रामिंगकडे मूव्ह करायचंय. सो प्रोग्रामिंगमध्ये आपली पहिली स्टेप होती टू सिलेक्ट द रजिस्टर बँक. सो रजिस्टर बँकसाठी मी सांगितलं वी आर गोइंग टू सिलेक्ट bank number 1 RB1. For that purpose we have to clear PSW.4. Fourth number bit should be cleared, while we have to set third number bit. So PSW.3. What it indicates? Here we select the register bank 1. So it is nothing but the selection of register bank 1. Third point was to initialize the carry counter. So carry counter must be loaded with the 00H. ठीक आहे. सो कॅरी काउंटर साठी आपण रेजिस्टर 6 यूज केलेला आहे, R6 यूज केलाय. सो मूव R6, #00H. सो आपण R6 ला काय केलंय, इनिशियलाइज केलंय विथ द कॅरी काउंटर टू 0. ठीक आहे. आफ्टर दॅट लोड द LSB ऑफ द फर्स्ट इन द अॅक्युम्युलेटर. सो LSB ऑफ द फर्स्ट नंबर काय आहे, 34H आहे. तो 34H कशात आहे, आपण R0 मध्ये सेव्ह केलेला आहे. सो R0 मधला डेटा आपल्याला मूव्ह करायचा आहे अॅक्युम्युलेटरमध्ये. सो मूव्ह A, R0. सो वॉट एव्हर द रिझल्ट number present, that is 34H, will be loaded into the accumulator A. Now we can perform addition of LSB bytes. So addition of LSB byte साठी आपण addition perform करण्यासाठी काय करणार, ADD with accumulator A which contain 34H of the LSB of first number and R1H which contain LSB of second number, that is 21H. सो 34H आणि 21H काय झालं, इथे ॲडिशन परफॉर्म झालेलं आहे. सो ॲडिशन परफॉर्म केल्यानंतर हवं तर आपण ॲडिशन करून बघू. ठीक आहे. 34H आणि 21H काय येतं बघा. 34H चा कोड काय आहे, 00110100. 00100001. सो ॲडिशन केली मी. आता इथे काय झालेलं आहे, देर इज नो कॅरी बट स्टील वी हॅव टू कन्सिडर. कारण का आपल्याला जेव्हा लोड करतोय आपण डेटा किंवा इंटरनल एक्झिक्युशन होते, वी डोंट हॅव एनी आयडिया अबाउट द कॅरी जनरेशन. सो वी हॅव टू कन्सिडर द कॅरी कंडिशन विच इज जनरेटेड फ्रॉम 7th bit. ठीक आहे. 7th bit कडनं तो मूव्ह ऑन होणार आता पुढच्या याला. तर पुढे कुठे जाणार, MSB बाईट्स कडे ॲडिशन परफॉर्म होणार आहे. तर आता पहिलं काम काय झालं, हा जो रिझल्ट आहे, हा रिझल्ट काय आलेला आहे, 0101 म्हणजे 5, 0101. सो 55H. This 55H which is nothing but the LSB of result. This LSB of result will be stored in the R4. कारण R1 आणि R2 मध्ये आपण LSB सेव्ह केलेला आहे, R2 आणि R3 मध्ये MSB बाईट्स सेव्ह केलेले आहे. आता LSB बाईट्स जे आहेत हे 34 आणि 21H त्यांचं जे ॲडिशनचा रिझल्ट आहे तो आपण अज्युम केला होता की वी विल स्टोर इट इन द रजिस्टर नंबर R4. सो 55H कशात जाणार, R4 मध्ये. सो आपली नेक्स्ट कमांड काय येणार आहे, ॲडिशन परफॉर्म केल्यानंतर मूव्ह दिस रिझल्ट इन टू द R4 विच इज स्टोर्ड इन दी अॅक्युम्युलेटर. जो अॅक्युम्युलेटरमध्ये रिझल्ट आलेला आहे तो कशात जाणार, R4 मध्ये. आता नेक्स्ट कंडिशन काय, आता आपल्याला परफॉर्म करायचं आहे ॲडिशन ऑफ MSB बाईट्स. MSB बाईट्ससाठी रेजिस्टर्स आपण यूज केलेले आहेत. एक मिनिट समथिंग रॉंग.
ओके सॉरी 34H आणि 21H R0 आणि R2 मध्ये सेव्ह आहे. माझ्याकडनं इथे मिस्टेक झाली. इथे ॲडिशन परफॉर्म करताना इथे काय येईल R2. ओके, सो R0 आणि R2 शी परफॉर्म केलेला आहे. आता आपण पुढे काय करायचंय MSB बाईटचं. MSB बाईट म्हणजे कशात येणार आहे R1 आणि R3 मध्ये. पहिला याचा जो MSB बाईट आहे तो R1 मध्ये आणि दुसऱ्याचा जो MSB बाईट आहे तो R3 मध्ये सेव्ह केलेला आहे. सो त्याच्यासाठी आधी परत आपल्याला R1चा जो MSB बाईट आहे 12H R1 मध्ये जो सेव्ह केलेला आहे फर्स्ट डिजिटचा MSB बाईट दॅट इज 12H तो आपण कशात सेव्ह करणार लोड करणार अक्युमुलेटर मध्ये. मग मी परत इथे स्टेप करणार मूव A R1. ठीक आहे, R1 मध्ये 12H होता तो मी मूव केला लोड केला अक्युमुलेटर मध्ये. सो नेक्स्ट स्टेप काय येणार आता ॲडिशन परफॉर्मिंगची. आता मी तुम्हाला सांगितलं होतं इथे आपल्याला जेव्हा आपण ॲडिशन परफॉर्म करतो वी हॅव टू कन्सिडर द कॅरी जनरेटेड ऑन इट्स 7th बीट आणि मग तो मूव्ह होतो टुवर्ड्स दी नेक्स्ट बीट. ठीक आहे, नेक्स्ट बीटला तो मूव्ह होतो. म्हणजे ही जी तुमची आहे 0 to 7चं तुम्ही ॲडिशन परफॉर्म करताय 0 to 7 बीटचं. 7 बीटला जर पुढे फॉरवर्ड झाली कॅरी तर ती काय होणार आहे ती कॅरी आपल्या पुढच्या MSB बाईट सोबत आपण ऍड करत असतो नेहमी. सो ऍड करताना मग आपल्याला काय करावं लागेल वी हॅव टू कन्सिडर वन कमांड वेअर देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ ॲडिशन विथ कॅरी. सो त्याच्यासाठी आपल्याकडे कमांड काय आहे ADDC. सो मग नेक्स्ट स्टेप आपली काय ते कुठपर्यंत आलो आपण स्टेप नंबर 7. ओके, so step number 8 will be addition. To perform addition ADDC which indicates addition of numbers with carry whatever the carry generated in the previous result LSB मध्ये जो काही रिझल्ट असेल तो कन्सिडर होतोय. देन A, R3. A मध्ये काय होता 12H होता MSB चा. R3 मध्ये काय आहे सेकंड नंबरचा MSB आहे दॅट इज 43. सो 12H आणि 43H याचं ॲडिशन परफॉर्म करायची. इथे काय परफॉर्म होतं 12H आणि 43H. सो 12H म्हणजे काय येणार आहे 0 0 0 1 2 मीन्स 0 0 1 0 4 0 1 0 0 3 0 0 1 1. आता जर जो आपण इकडे इनिशियली LSBचं ॲडिशन परफॉर्म केलेलं होतं तिकडनं जर कॅरी जनरेट झाला असतं तर इथे आपला 1 आला असता. पण आता कॅरी जनरेट नाही झालाय सो इथे काय येईल इथे 0च येईल. ठीक आहे, जो काही कॅरी आलेला आहे ADDC विथ कॅरी म्हटलेलं आहे सो इथे 0च राहणार. सो 0 1 1 1 प्लस 1 0 1 0 1 0 1 0. सो फायनल कॅरी इज अगेन 0. आन्सर इज व्हॉट 0 1 0 1. अगेन इथे तुम्हाला काय मिळालं 55H. ठीक आहे, 55H हे आन्सर मिळालेले. फायनल कॅरी तुमची काय झालेली 0 जनरेट झालेली. बट आता ह्या केसमध्ये काय आहे मला मेन काम काय करावं लागणार आहे जेव्हा माझं ॲडिशन परफॉर्म होत आहे आय हॅव टू चेक द फायनल कॅरी. आता आपल्याला कळालेले परफॉर्म केले मॅन्युअली परफॉर्म केले ऑपरेशन म्हणून आपल्याला समजते की कॅरी 0 आलेला आहे. बट स्टील वी हॅव टू कन्सिडर वन कंडिशन दॅट इफ कॅरी इज जनरेटेड और इफ कॅरी इज नॉट जनरेटेड वेअर टू मूव्ह. ठीक आहे, म्हणजे फायनल रिझल्ट कुठे सेव्ह करायचा आहे. सो इफ युअर जम्प इफ नो कॅरी टू डाऊन. ओके, जम्प इफ नो कॅरी देन मूव ऑन टू डाऊन. आता डाऊनचं स्टेटमेंट काय येणार आहे डाऊन मीन्स इट विल सेव्ह इट्स फायनल रिझल्ट. दॅट मीन्स मूव the MSB result was we assumed that it should be stored in the register number 5. So move R5, A. म्हणजे ह्या ज्या ॲडिशन मध्ये जो डेटा आहे जर कॅरी जनरेट नाही झाला तर डायरेक्टली तो डाऊन कडे जाणार काउंटर तुमचा. आणि डाऊन इंडिकेट्स काय करतो की जो काही तुमचा MSBचा रिझल्ट आहे तो MSBचा रिझल्ट लोड करा R5 मध्ये. ठीक आहे, जर कॅरी जनरेट झाला तर माझी नेक्स्ट स्टेप काय येणार आहे इन्क्रीमेंट कॅरी काउंटर विच इज नथिंग बट द R6. ओके, सो कॅरी काउंटर मी इन्क्रीमेंट केला. डाऊनची तुमची 11 नंबरची स्टेप आहे. सो डाऊन इंडिकेट केला मूव R5A. देन टू स्टॉप द प्रोग्राम लूप ॲब्सोल्यूट जम्प लूप. ओके,
सो दिस वॉज द फायनल प्रोग्राम फॉर 16 बिट ॲडिशन. आता हे जर समजलं असेल तर 16 बिट सबस्ट्रॅक्शन जे आहे 16 बिटचं ते तुम्ही परफॉर्म करायचे घरी. सो याच्यात ह्या प्रोग्राम मध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. एनी डाऊट? To perform subtraction, next step, next program is perform subtraction. ठीक आहे. सबस्ट्रॅक्शन साठी आपण अजून करू 2 डेटा बाईट्स आहेत आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे. ते डेटा बाईट्सचं काय करायचं, सबस्ट्रॅक्शन करायचे. म्हणजे माझ्याकडे डायरेक्टली डेटा अवेलेबल आहे. आता मी सांगितलं नाही तो इंटरनल मेमरी मध्ये आहे की एक्सटर्नल मेमरी मध्ये. आता इथे काय डायरेक्टली डेटा इज गिवन हिअर. सो अजून करू 2 डेटा लाईक 05H अँड 04H. हे 2 नंबर्स आहेत. या दोघांना काय करायचं, मला सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करायचं आहे. सो सबस्ट्रॅक्शन साठी सिम्पली कमांड कोणती यूज करतो आपण, SUBB. सुजल काय म्हणतोय? सो SUBB दॅट इज सबस्ट्रॅक्शन कमांड यूज होते. सो आपल्याला काय करावं लागेल, प्रोग्राम व्हेरी सिम्पल प्रोग्राम, 2 स्टेपचाच प्रोग्राम राहणार आहे. अगेन स्टेप 1 काय येणार तुमची, लोड 1 डेटा बाईट इनटू द अक्युमुलेटर. ठीक आहे. सो मी लोड केला A, हॅश, पहिला डेटा केला सोर्स टू डेस्टिनेशन. सो 05H. ठीक आहे, हे परफॉर्म होईल. देन सेकंड ऑपरेशन काय येणार, SUBB A कॉमा, जो नंबर मी सेकंड नंबर काय घेतला होता, हॅश 04H. ठीक आहे. सो याचं काय होईल, याचं 5 - 4 1, जो 1H रिझल्ट आहे 01H, तो रिझल्ट कशात सेव्ह होणार, अक्युमुलेटर मध्ये. सो अक्युमुलेटर मध्ये रिझल्ट पण सेव्ह होतो. आणि थर्ड स्टेप काय येणार आपली, टू स्टॉप दी प्रोग्राम, दॅट इज लूप, A जम्प लूप. डेटा बाईट्स असेल तर खूप सिम्पल आहे. तुम्ही डायरेक्टली डेटा लोड करता अक्युमुलेटर मध्ये आणि डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करता. हे झालं सिम्पल स्टेप. जर मला इंटरनल मेमरी लोकेशन मध्ये डेटा सेव्ह असेल तर काय करता येईल. सो इंटरनल मेमरीसाठी आपल्याला अगेन अज्युम करावं लागतं रजिस्टर्स. मला असं वाटतं आता एवढे प्रोग्राम झालेले इंटरनल मेमरीचे, एखादा तुम्ही आता सांगितलं तरी चालेल. सो कन्सिडर और परफॉर्म द ऑपरेशन बिटवीन 60H and 50H which are stored in the internal memory location of R2 and R3. ठीक आहे, आपण अज्युम करू हा R2 मध्ये, हा R3 मध्ये आहे. सो आपल्याला काय करायचंय, सेव्ह दिस रिझल्ट वॉट एव्हर द रिझल्ट ऑब्टेन. तो ऍक्च्युअली कशात असतो, अक्युमुलेटर मध्ये असतो. त्या अक्युमुलेटर मधला डेटा त्यांनी कंडिशन काय घ्यायची आपल्याला, लेट सेव्ह दिस रिझल्ट इन टू द रेजिस्टर R4. ठीक आहे, R4 मध्ये आपल्याला सेव्ह करायचं आहे. सो आता आपल्याला स्टेप नंबर 1 काय करावी लागेल, अल्गोरिदम तुम्ही लिहित चला आता घरी. सो स्टेप नंबर 1 काय राहणार, जस्ट टू फर्स्ट ऑफ ऑल मूव द डेटा ऑफ 1 रजिस्टर इनटू अक्युमुलेटर. सो आता रेजिस्टर कुठला मूव करणार, जो हायेस्ट नंबर आहे. सबस्ट्रॅक्शन करताना तुम्हाला जो काही हायेस्ट नंबर दिलेला असतो तो हायेस्ट नंबर अक्युमुलेटर मध्ये जातो आणि जो काही लोवेस्ट नंबर असतो तो दुसऱ्या रेजिस्टर मध्ये होतो. सो हायेस्ट नंबर R2 आहे. सो R2 चा डेटा आपण काय करणार, अक्युमुलेटर मध्ये लोड करणार. सो पहिली स्टेप आली, मूव A, R2. R2 मध्ये काय सेव्ह केलेलं आपण, 60H. हे मूव्ह केल्यानंतर सिम्पली तुम्हाला ऑपरेशन काय करायचे, परफॉर्म करायचे, दॅट इज सबस्ट्रॅक्शन. सो SUBB
ए कॉमा R3. ठीक आहे. सो आता हे रिझल्ट आलेला आहे सबस्ट्रॅक्शनचा 60H R2 मध्ये होता, तो ए मध्ये मूव्ह केला, सो इथे काय आला 60H आला. आणि इथल्या R3 मध्ये काय आपण लोड केलेला आहे 50H. सो 60H मायनस 50H किती आहे आन्सर 10H. सो वॉट एव्हर द रिझल्ट इट इज स्टोर्ड इन दी अक्युम्युलेटर. सो मग आपल्याला काय करावं लागेल, आपण कंडिशन टाकलेली की दॅट सेव्ह दिस रिझल्ट इन टू द R4. सो जस्ट move this data which is stored in the accumulator into R4. So last step is that is move R4 comma A. Clear? So fourth number काय येणार, just to stop the program, loop. Either you can take here short jump or absolute jump. Generally absolute jump घेतला म्हणजे टेन्शन नाही राहत. ठीक आहे. लूप. क्लिअर? प्रोग्राम समजला? हा एकदम छोटासा प्रोग्राम होता. त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट? ओके. आय थिंक टाइम आउट होऊ शकतं, तर थोडा वेळ वेट करू आणि मग नंतर नेक्स्ट प्रोग्राम घेऊ. तोपर्यंत एक काम करा, जसं ऍडिशन ऑफ 16 बिट नंबर केला ना, तर स्टेप वाईज तुम्ही प्रोग्राम लिहा. ऍडिशन ऑफ सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 16 बिट नंबर्स घ्या. पहिला नंबर घ्या 4321H आणि सेकंड नंबर घ्या 1234H. त्याचं सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करायचंय. तुमच्याकडे कमांड आहे आणि मग अशी मी एक ऍडिशनचा प्रोग्राम जसा करून दाखवला तसाच परफॉर्म करायचा आहे. आता लक्षात ठेवा, सबस्ट्रॅक्शन विथ बॉरो साठी पण सेम कमांड यूज होणार आहे इथे, दॅट इज SUBB. जसं आपण ऍडिशन मध्ये काय करत होतो, ऍडिशन विथ कॅरी असेल तर ADDC यूज केलं होतं, पण इथे तसं नाहीये. सबस्ट्रॅक्शन विथ बॉरो किंवा सिम्पल सबस्ट्रॅक्शन दोन्ही याला सेम कमांड यूज होते. ठीक आहे. सो ट्राय करा. नोटबुक मध्ये स्टेप वाईज प्रोसिजर लिहा. प्रोसिजर आणि प्रोग्राम पण लिहायला, डायरेक्ट प्रोग्राम लिहायला सुरुवात केली तरी चालेल, ज्यांना समजलं असेल त्यांनी. पहिले लोड करा रेजिस्टरच्या व्हॅल्यू, LSB बाईट्स आणि MSB बाईट्स वेगळ्या वेगळ्या रेजिस्टर्स मध्ये. त्यांचा फायनल रिझल्ट पण अजूम करा कशात सेव्ह करायचा आहे. इवन हिअर कन्सिडर अगेन द कॅरी जनरेशन. सो कॅरी काउंटर पण इनिशियलाइज करा. ठीक आहे. सेम प्रोग्राम जर तुम्ही लिहिलेला असेल ऍडिशनचा, त्याच्यामध्ये फक्त थोडेसे चेंजेस करायचे आहेत.